2014 साली रिलीज झालेला किल्ला हा सिनेमा खूप गाजला होता। हा चित्रपट रिलीज होऊन आज जवळपास 11 वर्ष होऊन गेली आहेत, तरी आजही हा चित्रपट प्रेक्षक आवर्जून पाहतात। वडील नसलेल्या मुलाची आई आपली फिरती नोकरी सांभाळून मुलाला कसं वाढवते हे या चित्रपटात दाखवलं आहे। नवीन शाळा, नवीन मित्र, नवीन जागा ह्याचा लहान मुलांच्या मनावर कसा परिणाम होतो हे या चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न केला गेला होता। सिनेमात अभिनेत्री अमृता सुभाष सोबत अर्चित देवधर, पार्थ भालेराव हे नवोदित बालकलाकार पाहायला मिळाले होते। यापैकी पार्थ भालेराव आज मराठी चित्रपट विश्वात विनोदी अभिनेता म्हणून नाव कमावत आहे, मात्र चिनू हे पात्र साकारणारा अर्चित देवधर मात्र अभिनय क्षेत्रापासून गायब आहे। आज 11 वर्षांनी अर्चित नक्की काय करतो हे आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगणार आहोत। चला तर व्हिडिओ सुरू करूया। अर्चित हा मूळचा पुण्याचा असून त्याचे बालपणही पुण्यात गेले। तो जेव्हा 11 वर्षांचा होता तेव्हा त्याला या सिनेमात काम करायची संधी मिळाली। नुकत्याच वडील गमावलेल्या 12 वर्षाच्या चिनूचे पात्र अर्चितने अत्यंत सुंदर पद्धतीने रेखाटले होते। या चित्रपटाने त्या वर्षाचा मराठीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार देखील जिंकला होता। शिवाय सुप्रसिद्ध बर्लिन फिल्म फेस्टिवलमध्ये या सिनेमाला क्रिस्टल अवॉर्ड देखील मिळाला होता। बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने धुमाकूळ घातला होता। अवघ्या 80 लाखात बनलेल्या चित्रपटाने त्यावेळी 10 करोडपेक्षा जास्त कमाई केली होती। त्यामुळे चिनू हे पात्र साकारणारा अर्चित महाराष्ट्रातल्या घराघरात पोचला होता। किल्ला चित्रपटाच्या तुफान यशानंतर अर्चितला अनेक चित्रपटांची ऑफर यायला लागल्या, मात्र अभिनय क्षेत्र बेभरोशाचे असल्यामुळे त्याने आपल्या शिक्षणाला महत्त्व दिलं। पुढे त्याने आपले शिक्षण सांभाळून काही मोजक्या चित्रपटात काम केलं। किल्ल्यानंतर तो 6 गुण आणि सिद्धांत या 2 चित्रपटात झळकला होता। 2017 साली आलेला 6 गुण हा त्याचा शेवटचा चित्रपट होता। त्यानंतर त्याने 10वी आणि 12वीमुळे पूर्णपणे अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं। या काळात अभिनय क्षेत्रापासून लांब गेला तो कायमचाच लांब गेला। पुढे चांगल्या टक्क्यांनी 12वी पास झाल्यावर तो उच्च शिक्षणासाठी लंडनला गेला। त्याला कुकिंगची आवड असल्यामुळे त्याने लंडनमधल्या युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ बर्मिंगहॅममध्ये हॉटेल मॅनेजमेंटसाठी ॲडमिशन घेतलं। या युनिव्हर्सिटीमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यावर त्याला लंडनमध्येच एक चांगली नोकरी चालून आली। गेली काही वर्ष तो लंडनमध्ये काम करत असून प्रतिदिन शेफ म्हणून नावारूपाला येत आहे। त्याच्या सोशल मीडियावरील अकाउंटवर तो त्याने बनवलेल्या खास पदार्थांच्या डिश टाकत असतो। सध्या तो हिल्टन बर्मिंगहॅम मेट्रोपोल या आलिशान हॉटेलमध्ये काम करत आहे। तो लंडनच्या बर्मिंगहॅम भागात वास्तव्यास असून तिकडे स्थायिक होण्याचा त्याचा विचार आहे। अशा प्रकारे किल्ला चित्रपट गाजवणारा अर्चित देवधर अभिनयाला रामराम ठोकून आपल्या आवडत्या क्षेत्रात नाव कमावत आहे।